नमस्कार. सावीज व्लॉग अँड रेसिपीमध्ये मी तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आज आपण रव्याचा केक कसा बनवायचा ते बघूया. केक जसा मैद्याचा बनवतात त्याचप्रमाणे रव्याचा केक देखील बनवता येतो. जेवढा मैद्याचा केक स्पॉन्जी बनतो त्याचप्रमाणे रव्याचा केक देखील स्पॉन्जी बनतो. हा पूर्ण एगलेस केक आहे, त्यामुळे जो कोणी नॉनव्हेज खात नाही त्यांना बनवायला काहीच हरकत नाही. आपण रेसिपीला सुरुवात करूया. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवीन जे व्हिडिओ येतील त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. इथे मी केक बनवण्यासाठी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे, पिठी साखर घेतलेली आहे, अर्धा कप दही घेतलेला आहे, अर्धा कप खाण्याचं तेल घेतलेलं आहे, 1 पाकीट इनो फ्रूट सॉल्ट, अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे. आता इथे एक मोठा मी बाउल घेणार आहे. त्या बाउलमध्ये सगळ्यात आधी आपण दही टाकून घेऊया. अर्धा कप दही घेतलेलं होतं मी. हे दही आपण टाकल्यावर त्यामध्ये आपण खाण्याचं जे तेल आहे रिफाइंड ऑइल ते आपण मिक्स करून घेऊया. ते देखील मी अर्धा कप घेतलेलं होतं. त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकत आहोत आणि यानंतर जी पिठी साखर घरीच मी बनवलेली आहे साखरेपासून ते आपण मिक्स करून घेऊया. आता हे व्यवस्थित आपण फेटून घेऊया. एकजीव होईपर्यंत आपण हे मिश्रण फेटून घेणार आहोत. या पद्धतीने बघू शकताय, एकाच डायरेक्शनने आपल्याला हे फिरवायचं आहे. या पद्धतीने इथे मिश्रण फेटून तयार झालेलं आहे आपलं. बघू शकताय व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता त्यामध्ये जो बारीक रवा होता तो मी मिक्स करून घेतलेला आहे. बघू शकताय तुम्ही. आता तो देखील आपण फेटून घेणार आहोत. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करूया. रवा व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आपल्याला जेवढं हवं तेवढं दूध आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. दूध आपण रूम टेम्परेचरचंच घेणार आहोत. बघू शकताय जेवढं हवं तेवढं दूध मी यामध्ये मिक्स करून घेणार आहे. बघू शकताय या पद्धतीने बॅटर आपण व्यवस्थित फेटून घेऊया. या पद्धतीने व्यवस्थित मिक्स होईपर्यंत आपल्याला ते फेटायचं आहे. आता इथे फेटून झालेलं आहे. हे आपण 20 मिनिटासाठी झाकून ठेवूया. इकडे गॅसवर एका पातेल्यामध्ये मी मीठ घालून ठेवलेलं आहे. तुमच्याकडे जर स्टँड नसेल तर स्टीलची वाटी ठेवू शकताय. आता हे 10 मिनिटं आपण प्रीहीट व्हायला ठेवूया. इकडे मी केकचं भांडं जे आहे त्याला तेल लावून वरून मैदा डस्ट करून घेतलेला आहे. बघू शकता इथे भांडं आपलं केकचं मिश्रण ओतण्यासाठी रेडी केलेलं आहे. इथे आपले 20 मिनिटं झालेले आहेत आणि केकसाठी लागणारं आपलं बॅटर व्यवस्थित भिजलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. हे व्यवस्थित पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया आणि यामध्ये पुन्हा आपण दूध ॲड करणार आहोत. दूध ॲड केल्यानंतर आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी आपण बनवून घेऊया. बघू शकताय व्यवस्थित मिक्स करायचं आहे. दूध जास्त पातळही नाही करायचे आपल्याला. केकला जसं मिश्रण हवं असतं त्या पद्धतीने आपण मिश्रण करून घेणार आहोत. एका डायरेक्शनने व्यवस्थित हे फिरून घेऊया. मिक्स करून घेऊया व्यवस्थित. बघू शकताय तुम्ही या पद्धतीने फेटायचं आहे.
अगदी कमी साहित्यात होणारा असा हा केक आहे. आता सगळ्यात शेवटी हे व्यवस्थित मिक्स झालं. सगळ्यात शेवटी मी इनो फ्रूट सॉल्ट ॲड करत आहे. त्याचं एक पूर्ण पाकिट आपण यामध्ये टाकणार आहोत. या पद्धतीने पूर्ण पाकिट टाकल्यावर आपण त्यावर 1 चमचाभर पाणी टाकून घेऊया, म्हणजे जो इनो आहे तो ॲक्टिवेट होईल. बघू शकताय पाणी टाकलेलं आहे इथे मी. आणि आता मात्र हे व्यवस्थित आपल्याला पुन्हा एकदा फेटून घ्यायचं आहे एकजीव होईपर्यंत, म्हणजे इनो पूर्ण त्या मिश्रणामध्ये मिक्स झाला पाहिजे. बघू शकताय आता आपलं मिश्रण जास्त फुगलेलं आहे. या पद्धतीने 2 ते 3 मिनटं मी व्यवस्थित हे फेटून घेत आहे. आता हे मिश्रण आपलं फेटून झालेलं आहे. इकडे जे मी केकसाठी भांडं रेडी करून ठेवलेलं होतं त्यामध्ये आपण हे मिश्रण ओतून घेतलेलं आहे. बघू शकता या पद्धतीने आपण मिश्रण भांड्यामध्ये ओतायचं आहे. आणि हे भांडं आपण 2 ते 3 वेळा टॅप करायचं आहे, म्हणजे एअर आतमध्ये राहत. इथे मी प्रीहीट करायला पातेलं ठेवलेलं होतं. त्यामध्ये आता हे केकचं मिश्रण आपण ठेवूया व्यवस्थित. बघू शकताय मिठाऐवजी तुम्ही इथे वाळूचा देखील वापर करू शकताय. वाळूचा वापर केला तरी चालतो. आता इथे भांडं मी ठेवलेलं आहे. बघू शकताय. आणि आता आपण हे 20 ते 25 मिनटासाठी केक बेक होण्यासाठी ठेवलेला आहे. बघू शकताय इथे आपले 20 ते 25 मिनटं झालेले आहेत. आणि मी चेक करत आहे केक झालं आहे की नाही. आपला केक व्यवस्थित झालेला आहे. तर केकचं भांडं जे आहे ते मी बाहेर काढून थंड व्हायला ठेवते. बघू शकताय तुम्ही. आता हे थंड झाल्यावर आपण अनमोल्ड करू. बघू शकताय इथे मी आधी सुरण्याच्या कडा मोकळ्या करून घेत आहेत. बघू शकता किती छान असा आपला केक झालेला आहे. या पद्धतीने बघा छान रंग आलेला आहे आपल्या केकला. बघू शकताय. आता आपण हा कट करून बघूया. बघू शकताय आपला केक किती स्पॉन्जी झालेला आहे. तुम्हाला मी दाखवते. याला जाळी देखील किती छान आलेली आहे. अगदी अय्यंगार बेकरीमध्ये मिळतो तसाच रवा केक आपला परफेक्ट झालेला आहे. बघू शकताय किती स्पॉन्जी मऊ लुसलुशीत असा हा केक आहे. दाबून दाखवते तुम्हाला मी. बघू शकताय. जर तुम्हालाही घरच्या घरी असा सोपा केक बनवता आला तर बाहेरून केक आणायची गरज काय. हा केक खूपच चविष्ट लागतो. एकदा नक्की करून पहा आणि इतरांना देखील ही रेसिपी शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.